हॅलो. हॅलो. जय जय श्रीराम. श्रीराम. बोला ना. जय श्रीराम. हा. हे वनवा कधी पेटला? मालाच्या शिवारातला, बारदारी मेहकरीच्या शिवारातला. नाही ना, मी नव्हतोच तिकडं. अजून आता नाहीच आहे, आज पण नाही. हा, ते मेसेज पाहिला. हा, ते आलेत वीज व्हायला. वीज ओला असेल आता अर्धा. हा हा हा. हे ते कवा काय शिक तिथंच. कवा शिक झालत हे? हे तरी 12-1च्या आसपास झालं असं समजा. हा, हे पर्यटन येणारे फिरणारे हेच येऊन बेवडे तिथं. येते तिकडे. हा, म्हणजे दारू वगैरे पिणारे, सिगरेट वगैरे तसंच ते हा, टाकतात ना. तसंच सेम तसंच. त्यांनी ते याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. पशु पक्ष्यांना एकदा वनवा पेटल्यावर किती मोहर पळतात, किती हा ना. त्याचं नुकसान होतं. गाई माईच्या चाऱ्याला त्यांना थोडंसं भेटतं खायला या उन्हाळ्याच्या दिवसात, तर ते सकट चारा त्यांचा राख रांगोळी होती पेटल्यानंतर. हा ना, त्यांना ह्या लक्षातच आहे ना लोकांना. गोष्टीवर ह्या गोष्टीवर आपण सर्वजण, तुम्ही चांदीवीच्या मालाच्या वायरलेस मध्ये काम करताय, तसं एखादा आपल्याला तिथं पोलीस स्टेशनचा, अजून काही वन विभागाचे कोण अधिकारी येतं, केळकर म्हणून आहे. फॉरेस्ट खात्याचे कोण अधिकारी येतं, ते ह्या संदर्भात त्यांचं राखण करतायत का नाही करीत, ते असं त्यांचे कोणी सिक्युरिटी असतं का नसतं? कोणी नसतं तिथं. कोणी नसतं. मग याच्यावर कोणीच येत नाही. आपण याच्यावर चर्चा करून हा त्यांच्यावर रीतसर कारवाई करू, जेणेकरून आपला परिसर, हे डोंगर परिसर, याची नुकसान हानी होणार नाही. पशु हा पक्ष्यांची, ना. प्राण्यांची हानी होणार नाही, याची दक्षता सर्वांनीच घ्यायला पाहिजे. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी, प्रत्येक हा ना, गावातील बरोबर आहे ना. तरुणांनी पण याच्यावर एकदम फोकस करून लक्ष देऊन, कुठं काही असं गोष्टी दिसल्या तर त्याच्यावर तात्काळ जाऊन कारवाई करण्याची, सगळ्यांनी मिळून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तेव्हा हे कुठंतरी थांबन. हा, हे नाही नाही, ते आलेले. पेणाऱ्यांना आपण म्हणत नाही पिऊ नका, सिगरेट पण ओढणाऱ्याला आपण म्हणायचं नाही ओढू नका. तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण पण इथं नका ह्या करू. वनीकरणाच्या ठिकाणी काही जाळपोळ होईल, आग लागल, पशुपक्ष्याचं नुकसान होईल, ह्या हा गोष्टीचं तुम्ही गांभीर्य ठेवून तुमची शोकपाणी काय करायचे असेल तुमच्या 4 रूमच्या आत करीत बसा. ह्या हा, पर्यटना तिकडं खाली स्थळाच्या इकडं फॉरेस्ट खात्याच्या यायचं काय वनीकरणात कारण येऊन नाही. काही कारण नाही. फॉरेस्ट खात्याचे जे अधिकारी असतील त्यांच्याशी हा आपण एक मीटिंग घेऊन, चर्चा घेऊन, या पंचकृषीत, मेघरी पंचकृषीच्या वतीने आणि सर्वच हा मित्रमंडळाच्या वतीने आपण एक तर आपण मोठं आंदोलन छाडणार, किंवा मग ते बडतप करायला लावणार. ते फॉरेस्ट खात्याचे अधिकारी, यांची ती जबाबदारी आहे. यांनी बरोबर आहे ना. त्याची दक्षता घ्यायला पाहिजे. ह्या अशा रेकॉर्डच्या माध्यमातून मी तुमच्याशी चर्चा करतोय. हा हो. रेकॉर्ड सगळ्यांनी ऐकून, हा हा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्या पूर्ण भारत देशापर्यंत आपण याचा सगळ्या तरुणांनी विचार करून, जिथं जिथं अशा काही गोष्टी होतील तर तिथं तिथं कारवाई करण्यास तरुणांनी पुढे यायचंय. ह्या हा आपल्याला ना. आपल्याला आरोग्याची गरज आहे. जसं हा कोविड असेल, हे असेल, ते असेल, ऑक्सिजन कमी होता तर आपल्याला झाडाचं कमतरता, ऑक्सिजनची कमतरता भेटली, आपल्याला विकत घेऊन बी भेटत नव्हतं. तसं नव्हतं भेटत. सर्वांनी ह्या निसर्गाचं वातावरण जपण्यासाठी पुढे यावं. जय हिंद, जय भारत. हा ना.